मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई सातिवली खिंडीत केबल वाहतूक करणारा ट्रेलर उलटून अपघात घडलाय। बुधवारी सकाळी 11च्या सुमारास गुजरात वाहिनीवर ही घटना घडली। यात चालक जखमी झाला आहे। या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून केबल वाहिन्यांनी भरलेला CG04 LR 8399 या क्रमांकाचा ट्रेलर गुजरात वाहिनीवरून निघाला होता। वसई पूर्वेच्या सातिवली खिंडीत पोहोचताच दुचाकीस्वार मध्ये आल्याने चालकाने तातडीने ब्रेक दाबला। त्याचवेळी ट्रेलरचे नियंत्रण सुटून समोरील टेम्पोला धडक लागून पलटी होऊन अपघात घडला। या घटनेची माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून यात जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। याशिवाय केबलचा माल व अपघातग्रस्त वाहने मुख्य रस्त्याच्या मध्येच असल्याने या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले, असं महामार्ग पोलिसांनी कळवलं। थोडक्यात हकीकत अशी की ट्रेलर क्रमांक CG04 LR 8399 या वाहनावरील चालक हा गुजरात दिशेने मुंबईकडे जात असताना अचानक मोटरसायकल चालक समोर आल्याने त्यास वाचविण्याकरता ब्रेक दाबल्यामुळे ट्रेलरवरील त्याचा ताबा सुटून ट्रेलर हा डिवायडर ओलांडून मुंबई गुजरात वाहिनीवर जाऊन आयशर टेम्पो क्रमांक MH18 BG 7121 यास आदळून पलटी झाला। केबलचे रोल रोडवर पडले आहेत। सदर अपघातात चालक यास गंभीर दुखापत होऊन त्याला अँब्युलन्सच्या साहाय्याने हॉस्पिटल या ठिकाणी रवाना करण्यात आलं। सदर बाबतीत वालिव पोलीस स्टेशन अंतर्गत सातिवली बीटचे अंमलदार पुढील कारवाई करत आहेत। आम्ही व स्टाफ अपघातातील वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम करत असून वाहने बाजूला होताच वाहतूक सुरळीत करून घेत आहोत, असं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं।